त्याला जर तो लायसन काढायला गेला तर तिथं अनेक नियम अटींचं त्यांचं पत्र दिलं जातं. त्यामध्ये केलेल्या कामाचा अनुभव दाखवावा लागतो. त्यांच्याकडे मशिनरीज, रोलर आहे का, हॉट मिक्सिंग प्लांट आहे का, जेसीबी आहे का, या मशिनरीज आहेत का, प्लस डिपॉझिट मागितलं जातं. मग जर एखादा नवीन गरजू इंजिनियर झालेला मुलगा असेल आमच्यासारखा, मी स्वतः इंजिनियर आहे, तर त्याला त्या बाबी फुलफिल करता येत नाहीत, तर त्यांना लायसन दिले जात नाही. एखादा गरीब घरातला शिकलेला मुलगा इंजिनियर होऊन पण त्याला सरकारी जर कॉन्ट्रॅक्ट मिळत नसतील तर तो त्याच्या संविधानाने केलेला एक प्रकारचा अन्याय आहे. त्याच्या विरुद्ध बाजूला जे प्रस्थापित कॉन्ट्रॅक्टदार आहेत त्यांची स्थिती आरवाय गुटुगडे सर तुम्हाला सांगतील. सांगोला तालुक्यातील बोगस कॉन्ट्रॅक्टर म्हणजे बोगस कागदपत्राच्या जीवावरती जे राजकारणी माणसांना अधिकाऱ्यांना अर्थसहाय्य करून बोगस कॉन्ट्रॅक्टर झाले, त्यांच्या बोगस सर्टिफिकेट काढली. म्हणजे की त्यांचे कुठलेही इंजिनिअरिंग नाही, 12वी BA झालेला माणूस आहे आणि 12वी BA झालेला माणूस कसा कॉन्ट्रॅक्टर बनू शकतो हे सांगोला तालुक्यातील अनेक कॉन्ट्रॅक्टरची यादी आमच्याकडे आहे. आम्ही ही कॉन्ट्रॅक्टरची यादी घेऊन राज्यपालांच्याकडे जाणार आहे आणि राष्ट्रपतींची भेट याच्यासाठी घेणार आहे. कारण की ही माणसं आर्थिक दृष्ट्या अधिकाऱ्यांच्या वरती अर्थसहाय्य करून कामाची क्वालिटी करत नाहीत आणि एकेका कॉन्ट्रॅक्टरच्या खात्यावरती हजार कोटीचं कसं कॉन्ट्रॅक्ट येतं हे सुद्धा आम्हाला बघायचं आहे. त्याच पद्धतीनं या कॉन्ट्रॅक्टरला PWD विभागातील वरिष्ठ अधिकारी मॅनेज आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बरोबर या कॉन्ट्रॅक्टरचं अर्थसहाय्य चालतं हे सुद्धा आमच्याकडे प्रूफ सुद्धा आहेत. आणि या कॉन्ट्रॅक्टरची आणि अधिकाऱ्यांची SIT चौकशी लागली पाहिजे. ह्याच्यासाठी आम्ही स्वतः आमची टीम ही राज्यपालांना भेटून आम्ही राज्यपालांना का भेटणार आहे, कारण ही सगळी मंत्री सुद्धा या कॉन्ट्रॅक्टरला मॅनेज आहेत आणि हे कॉन्ट्रॅक्टर मंत्र्यांना पैसे पोच करतात म्हणून ह्याला हजार कोटीची कॉन्ट्रॅक्ट मंजूर होतात. यामध्ये अनेक टक्केवारीची सुद्धा घेतली जातात आणि कामाची क्वालिटी ही अजिबात दिली जात नाही. त्या रस्त्यातून गवत उगवून येतं. जर समजा सांगोला तालुक्यातील अनेक कॉन्ट्रॅक्टरनी बोगस जे लायसन काढलेलं आहे त्या बोगस लायसनसाठी जे त्याच्या कॉलेजला कुलूप लागलं पाहिजे. कारण जी पोरं शिकलेली ती त्यांच्यावरती अन्याय होतोय. हे अधिकारी म्हणतोय की तुम्हाला ट्रॅक्टर दाखवा, तुमचं JCB दाखवा, तुमचं काम दाखवा हे म्हणतोय आणि ज्यांची पात्रता नाही, ज्यांचं शिक्षण नाही त्यांना बोगस आर्थिक दृष्ट्या मॅनेजमेंट करून देत आहे हे निदर्शनास आलेलं आहे. त्यामुळं आमची टीम पूर्णपणे या राज्यपाल असेल, राष्ट्रपती असेल, अधिकाऱ्यांना सुद्धा आम्ही जाब विचारणार आहे आणि याची डॉक्युमेंटरी आमच्याकडे आहे. त्याची 2 दिवसामध्ये खात्रीशीर सूत्राकडून तुम्हाला पत्रकार बांधवांच्या समोर माहिती कळेल. नावानिशी कॉन्ट्रॅक्टर कोणाचे बोगस सर्टिफिकेट आहेत, किती मंजूर झालेले आहेत. आमच्या निदर्शनास 4 ते 5 कॉन्ट्रॅक्टर, आमच्या मोठमोठे कॉन्ट्रॅक्टर आमच्या निदर्शनास तालुक्यातील आहेत ज्यांच्याकडे लायसन नाही. हे आमच्याकडे निदर्शनास आलेलं आहे. ते आम्ही मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देऊ. ही 100% आम्ही करू. आणि अधिकारी काय करतात, काम पूर्ण झालेलं नाही, रस्त्याचं कोणतंही काम पूर्ण झालेलं नाही, त्याचं क्वालिटी कंट्रोल करून माहिती घेतलेली नाही तरी सुद्धा वर्क डन म्हणजे काम पूर्ण झालेल्याचा दाखला कसा देतो, त्यानं किती पैसे खाल्ले, किती कोटी रुपयाला तो मॅनेज झाला याची सुद्धा SIT चौकशी झाली पाहिजे. ही ग्रामस्थांच्याकडून मागणी आहे. हे काय आम्ही काय मागणी नाही करत, ही लोकांच्याकडून मागणी. दबक्या आवाजामध्ये आम्ही या ठिकाणी आलेलो आहे. आणि कॉन्ट्रॅक्टर नसताना आता बघा, एखादा माणूस कॉन्ट्रॅक्टर नसतो
त्यावेळेला त्याची प्रॉपर्टी किती असते हे चेक करा. आणि कॉन्ट्रॅक्टर झाल्यानंतर 2 वर्षातच त्याच्या नावावरती बंगला असतो, त्याच्या नावावरती हॉटेल्स असतात, त्याच्या नावावर लॉजिंग असतं, त्या नावावर उतारे वाढलेले असतात. म्हणजे शासनाचा आलेला पैसा त्या कॉन्ट्रॅक्टरच्या घशात कसा जातो आणि लेकरा बाळांच्या त्यांच्या नावावरती जे काही जमिनी आहेत, जागा आहेत, हे कसं होतं याचा शासनाने पर्दाफाश केला पाहिजे. आणि या सामान्य नागरिकांना, इंजिनियरना यांना तुम्ही न्याय दिला पाहिजे असं आमची मागणी आहे. आणि हे जर कॉन्ट्रॅक्टर दोषी आढळले असं शासनाच्या निदर्शनास आलं, यांना अटक करावी, यांची SIT चौकशी लावावी. त्याचबरोबर बोला. अहो मोठे PWD चे वरिष्ठ अधिकाऱ्याची लाईन आहे माझ्याकडं. हे बघा, पुढाऱ्याच्या हाताला धरून काय कॉन्ट्रॅक्टर जन्माला आलेले आहेत. तो जन्मता कॉन्ट्रॅक्टर नसतो. पुढाऱ्याला पैसा पुरवावा म्हणून पुढाऱ्यांनी काय कॉन्ट्रॅक्टर जन्माला घातलेले असतात. अशा सुद्धा कॉन्ट्रॅक्टरची लिस्ट बोगस आमच्याकडे आहे. आणि ज्यांनी बोगस इंजिनिअरिंगचं सर्टिफिकेट दिलं त्या सुद्धा कॉलेजची नावं आमच्याकडे आहेत. ही 100% 2 ते 4 दिवसात पत्रकार बांधवांच्या समोर आणू. प्रसिद्धी कधी करणार आणि त्याच्या संदर्भात तुम्ही काय निर्णय घेणार? पुन्हा आरोप तुम्हाला 2 दिवसात आम्ही राज्यपालांची भेट झाली, लोकांची भेट झाली, ते सगळं हे आल्यानंतर आम्ही 100% तुमच्या निदर्शनास आणू. आज पत्रकार परिषद घेण्याचं कारण काय आहे? आज पत्रकार परिषद घेण्याचा उद्देश हाच की नवीन इंजिनियर लोकांना लायसन मिळत नाहीत आणि जुन्या लोकांना मिळली जाते. तर नवीन लोकांवर तो, आता मी स्वतः इंजिनियर आहे, त्याला आम्हाला लायसन मिळणं झाले, हे वेगवेगळे नियम लावतात. आमच्याकडे पैसे कुठने येणार? आमचं डिपॉझिट फी 2-2 लाख रुपये ते मागतायत. कुठनं 2 लाख रुपये आणणार? आमच्याकडे रोलर ट्रॅक्टर कुठनं उभा करणार? जे इंजिनियर नाहीत अशाने जुन्या लोकांनी गडगंज बनवून ठेवलेला आहे. तुम्ही कामच देत नाही. स्पीड कॅपॅसिटी एक टेक्निकल मुद्दा आहे. जर तुम्हाला वर्षातून 2-3 फक्त कामं घेता येतात, एक काम पूर्ण झाल्यानंतर मग दुसरं काम त्याला दिलं जातं. ही बीड कॅपॅसिटी टेक्निकल गोष्ट आहे. तर एकाच कॉन्ट्रॅक्टरला 100 कोटीची 10-20 कामं दिली जातात. मग तुमची ती नियम कुठे गेला? दुसरी गोष्ट, जो इन्कम टॅक्स GSTचा विषय आहे, त्याच्या टेक्निकल बाबी आहे, त्याच्यात पळवाट शोधली जाते. मग नवीन लोकांवर अन्याय झालाय, माझ्यावर अन्याय झालाय. मी स्वतः मेकॅनिकल इंजिनियर आहे. मग आमच्यावर जर अन्याय होत असेल तर मग आम्हाला त्याच्यावर आवाज उठवणं ही काळाची गरज आहे ना. आम्हाला मिळते का कॉन्ट्रॅक्ट? आम्हाला लायसनच मिळेना झाले, म्हणून आज हा आवाज उठवतोय. कॉन्ट्रॅक्टरच्या जीवावरती त्याच्या घरातल्या प्रॉपर्टी, कॉन्ट्रॅक्टर नसताना प्रॉपर्टी किती आहेत, कॉन्ट्रॅक्टर असताना प्रॉपर्टी किती आहेत, 7 बारे वगैरे सगळे आमच्याकडे आहेत. 100% सगळ्यांचे 7 बारे आहेत. वेळ आली की चांगल्या तुम्हा सगळ्या पत्रकारांना एकत्रित करून हे प्रदर्शित केले जातील. हे आणि अर्जात सुद्धा मुद्दे आहेत सगळे. तुम्हाला त्याची प्रत आम्ही तुम्हाला देऊ. फक्त आम्हाला जाचकाठी लावल्या या अधिकाऱ्यांनी, म्हणून ही आम्हाला पत्रकार परिषद घ्यावी लागली. कारण ही 10वी शिकलेली, 12वी शिकलेली ह्यांना जर जाचकाठी लागत नसतील तर इंजिनियर झालेल्या पोरांना तुम्ही जाचकाठी का लावता? म्हणून ती पोरं पुढे जात नाहीत. अटी नियमचं GR आपल्याकडे आहे ना, डॉक्युमेंट आहे, देतो की तुम्हाला 100% देतो. काही ठिकाणी असं होते की कॉन्ट्रॅक्टर आहे, त्यांच्या कोणतर नातेवाईकांना डिग्री नाही, त्याला ती सरकारी कॉन्ट्रॅक्टची दिली. मग त्याच्याकडे ट्रॅक्टर आहे का बघा, JCP आहे का बघा, हायवा आहे का बघा. तो काय करतो, दुसऱ्या कुठल्या तर सब कॉन्ट्रॅक्टरला काम 10-10%, 5-5% घेऊन विकून टाकतो. अशीच अवस्था आहे. तुम्ही कुठेही चेक करा. काही लोक दबक्या आवाजात बोलत नाहीत, आम्ही बोलतो 100%. आणि नवीन पिढीवर अन्याय हो. आणि त्याला काम सांगोला तालुक्यातली कितीतरी इंजिनियर आहेत, कितीतरी डिप्लोमा वाले आहेत, कितीतरी IT वाले आहेत, आज सुशिक्षित बेरोजगार आहे. कारण जुनं जे कॉन्ट्रॅक्टर आहे घराणीशाही, ह्यांचा आवाज कधी संपलेला नाही. हा माणूस कामं देत नाही. हा स्वतःच्या घरच्यांना, स्वतःच्या मर्जीतल्या लोकांनाच कामं देऊन हे करतात. त्यामुळं नवीन पोरग कॉन्ट्रॅक्टर होईल ही ह्यांच्या कोऑपरेटरनं वाटत नाही. आता 5 वर्षात एवढे 1000 कोटीचा निधी आला आमच्यासारख्या. आणि आम्ही जे बोलतोय हे कागदपत्राला घेऊन बोलतोय. 100% आहे, 100%.
शासनाला आमचं आव्हान हेच आहे की कोणत्याही कॉन्ट्रॅक्टरचं इंजिनिअरिंग सर्टिफिकेट असल्याशिवाय त्याला कॉन्ट्रॅक्टर म्हणू नये. त्यांच्याकडं जीसीपी पाहिजे. जे काय संविधानामध्ये नियमामध्ये पीडब्ल्यूडीच्या नियमामध्ये कॉन्ट्रॅक्टरच्या लायसन्ससाठी जे काय शिक्षण, जे काय साहित्य, जे काय रिकव्हरी लागतं ते बघितल्याशिवाय कॉन्ट्रॅक्ट देऊ नये. आणि ज्यांना कॉन्ट्रॅक्ट दिलंय त्यांचं कॉन्ट्रॅक्ट रद्द करावं आणि ज्यांनी तसं बोगस काढले त्यांच्यावरती गुन्हा करून त्यांना अटक करावी.